ना आज आहे ना, मी बाहेर गेले होते. माझ्या चुलत भावाचा वाढदिवस होता, तर मी तिथेच गेले होते सकाळपासून. आत्ता आले. तर माझं काय विचार आहे सांगू का तुम्हाला? आपण जर दुसऱ्याला सुख देऊ शकत नाही ना, तर आपलं दुःख देण्याचा पण काही अधिकार नाही आहे त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला, हो की नाही? आपण कोण आहोत? एखाद्याचा न्यायनिवाडा करणारे आणि त्याला आपण नावं ठेवणारे किंवा त्या व्यक्तीला नावं ठेवणारे. पहिले आपल्याकडे बघायचं. आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट करतो ना, तेव्हा आपल्याकडे 4 बोटं असतात. ह्याचं माणूस उपयोगातच आणत नाही आणि कृती करत नाही. त्यामुळं तर हे होतात, भांडणं होतात, वादविवाद होतात, हो की नाही? आणि आपण जर दुसऱ्याला चांगलं बोलू शकत नाही ना, तर घाणेरडं बोलण्याचा पण काही अधिकार नाही. ते असंच, ते तसंच, ते तसंच. अरे आधी स्वतःच्या बघा, टिंब खाली किती अंधार येते आणि मग दुसऱ्याला नावं ठेवा. अगदी आपण काही चूक केली, आपण काही शेण खाल्लं ते बघायचं. त्यांच्या तर चुका काय नाही, साध्या चुका आहेत त्यांच्या. ते तोंडाने बोलले असतील रागाच्या भरात, ते विसरून पण गेले. पण तुम्ही काय चुका केल्या आणि तुम्ही काय चुका करत आहात ते आधी बघायचं आणि मग दुसऱ्याला नावं ठेवायची. त्यांच्या चुकांना तर तुम्ही कोणालाच सांगा, ते लोक म्हणतील अरे काय ते चूक आहे का, अरे जाऊ दे ना, असं असं हे बघा. आणि तुमच्या चुका सांगा, ते म्हणतील नाही अरे खूप मोठी चूक झाली आयुष्यामध्ये, अशी व्हायला नव्हती पाहिजे. आणि हे सांगू, तुम्हाला अजिबात शोभत नाही ह्या असे घाणेरडे विचार, अजिबात तुम्हाला शोभत नाहीत. धन्यवाद.